चायला आता आहे ना काय करू, गजराबाईक जाऊ, कारण गजराबाईचे आंबे लय भारी आणि कच्चे पण आहे, कायऱ्या सारखे. तर ती पाहू आता आपण गजराबाईक जाऊन काय भाव देते भाऊ, असं लॉन्चला लागत होती बाकी काही नाही. गजराबाई काय हो, काय चाललं? काय नाही बाय, बसले. गजराबाई अहो बसले, आंबे घ्यायला आलो म्हणलं. या काय आंबा राखीतच बसले नाही. हा साऱ्या गिरायकाला उडान पडलं, तुम्हाला सांगितलं. सगळ्यांनी हात लावून गेले वाटतंय, म्हणजे सगळे कुठून नेल्या साऱ्या गावात. तुम्हाला माहिती गजराबाईचाच आंबा लोणचं घालायला. आपला आंबाच तसा आहे. हा ना, चांगले चांगले येडे झाले आपल्या आंब्यांवर. अरे रे, मग लहान पोरापासून. हे काय पडले का? हा मग ते पडल्यावर शाखा गोळा करून घेते ना. मग लहान मोठं खबर असं. अहो राहतेच आंबे लहान मोठे, ते गंज एका झाडाचे पण लहान मोठे राहते. हा हातात बरोबर येऊन राहिलाय, हा हातात येऊन राहिला. अहो मग लहान मोठे राहते. आता हा मोठा आहे, तो बारीक आहे, त्याच्यामुळं गोट्या सुद्धा लहान मोठ्या राहत्या. गोट्या? मग गोट्या सुद्धा लहान मोठ्या राहत्या म्हणले. कपड्यातून दिसू राहिले काय? गोट्या होत्या ना माझ्याकडे, 2 गोट्या होत्या ना. अहो मग घरी राहिल्या वाटतं. लहान पोरं गोट्या खेळात्या ना, त्याच मग त्यांचे तर फरक राहतो. त्याच गोट्या होत्या. मग तुम्हाला काही तुमच्या गोट्या वाटल्या का? माझ्या होत्या ना. मी का त्या तुमच्या गोट्या पाहिल्या जाऊ बाई. बरोबर, मी काय म्हणतोय गजरनी, तो किती द्यायचे? मग तुम्ही कबूलच नाही केलं, गोट्या लहान मोठ्या राहत्या का नाही? नाही राही ना, एक लहान राहते. मग सारखेच राहत त्याच्या माझ्या सारखे नाही हो, लहान मोठ्या राहत्या. नाही ना. काही तुम्हाला संशय आहे काही तुमच्या सारखे? नाही, मी पाहिले होते ना, सकाळीच पोरं खेळत होते. हा ना, खाली वाकू पाहिले. हा, वाकून पाहिले खाली. चेक काय मग किती लागायचे आंबे? काय आंबा आहे ना, आपल्याला असा दाबता यायला पाहिजे, असा आंबा पाहिजे. म्हणजे एकाच कैरी म्हणजे मग हा लोणच्याचा आंबा आहे, तो दबत नाही ना. तुम्हाला तो पिळायचा आंबा घ्यायचा आणि तो दुसरा दाबला पाहिजे. डबल ना. मग आपल्या आंब्यात दाबून देते का? मग दाबूनच पाहा ना तुम्ही, खाल्ले आमच्या काय अडचण नाही याला. काय नाही दाबीत राहा. दाबल्याशिवाय आंबा काय कळणार नाही कळणार. हे काय दाबून दाबीत राहा. पण ना, एक बारीक आहे आणि एक मोठं. अहो ते माझ्या बाजूवाल्याला आहे ना, त्या भिकाला पॅरिलेस झाला. त्याला नेलं कोणंब्याला, त्या दवाखान्यात. आंबे दाबीत होता का? नाही, त्या कोणंब्याला दवाखान्यात नेलं त्यांनी. ते हाताचा व्यायाम करायला तो बॉल दिला पंचा. हा बॉल. ते लहान पोरांनी येड आहे ते. एवढी मोठी गजराबाई इकडे आंबे पडले, गजराबाईचे आंबे दाबून पाहिले ना, असा रिपेअर होईल 2 मिनिटात तो. तर मग ऐका ना, तेच सांगू राहिले तुम्हाला. तर ते पोरांनी नेले त्याच्यावाले, त्या बॉल दाबायला दिले होते ना, ते पोरांनी खेळायला नेले, दौडून टाकले. मग तुम्ही गेल नाही का तुमचे आंबे घेऊन? दाब. एक दिवस मला एक सांग, एक दिवस तो आंबे दाबले काय फरक पडतो गजराबाईंनी? तेच केलं. एक दिवस तू दाबून नाही देणार का? सारं गावच दाबित. मग सगळं गाव दाबित. त्या बिचारात ते पॅरलेस झाला, त्याला एक दिवस तिथं बसून आंबे दाबून द्यायचे ना तू. मग मी काय सांगू राहील काय? मग मी गेले, मला समजलं आंबे बॉल हरवले. मग मी म्हणलं तुम्हाला बॉल लागायचे तरी का आला? म्हणजे या हाताचा व्यायाम करायला. म्हणलं थांबा, पटक्यान गेले. त्याच्या बायको नाही का बॉल? आवडले 2. त्याच्या बायको अजून दुसरे बॉल नाही का? असे काय माहिती बाय, आता आपल्याला नाही माहिती. मग दिले 2 आंबे नेऊन. त्याला तुम्हाला सांगते, कडक आंबे दिले होते का, व्यायाम करून बिलबिले गेले बाय आंबे करून. सगळे बिलबिले झाले. लय बिलबिले करून. पण त्याला गुणच आला. गुन्हा तो म्हणे असे गजराबाईचे आंबे कडक होते, दाबो अशी बिलबिले केले. कमायवाले हाताचं पॅरिलेसचा थर कापायचं ना, तो थर कापच बंद झाला. अरे बापरे, एवढा पावर आहे आपल्या गजराबाईच्या आंब्यामध्ये. नाही आंबे मला माहिती. मग मी दाबेल म्हणजे काय तुमच्या हातातच बसणार नाही? नाही ना, बसतोय ना. नाही अहो, या काही रे लोणच्याच्या तुमच्या आंबा तर तुम्हाला अजून दाखवायचा बाकी. 2 हातात जर तुमचे 2 आंबे दिले तर तुम्हाला एक आंबा दोन्ही हाताने धरावा लागेल, तेव्हा हातात बस. एवढं मोठं? मग म्हणजे केशर आंबा नाही, आपला आंबाच वेगळा आहे. कोणता आंबा आहे? आता काय सांगू तुम्हाला. मग आहे का त्याला पुढून असं? आहे ना काळ. आहे का? अहो हे काळ निळ काय पाहत बसले तुम्ही? हा चिकाळा आंबा आहे. नाही, हा चिकट. आपले ते लोणच्याचा आंबा थोडी आपल्या बाऱ्या बोऱ्या गे नाही आपल्याकडं. गजराबाई एवढी अप टू डेट मध्ये राहते. गजराबाईचे आंबे सुद्धा तसेच आहे. पुढची शेंडी अशी गुलाबी तुम्हाला सांगते देठ. गुलाबी. मग जाऊ दे. काय पाहिलं मग? आंबे नको दाखवून. तोच आंबा मला काय कळत? मग तोच आंबा दाखव. हे तरी तुम्ही हे 2 काय रे एकाच हातात दर्शन. हा लोणच्याचा आहे. लोणच्याचा मला रसाचं पाहिजे.
आणि मग तो रसाचा आंबा आहे का तो विषय काय झाला माहिती तुमच्या का? हातात जर दिला तर 2 हातामध्ये एकच बसल एवढा नाही. आंबा आहे मावाला. माई आले सासू सासरी हा घरी, ते म्हणे आंबे कोणाक भेटल. आता मी शिरपत गेलो, का बरं तुमच्या सासऱ्याला दाबायचे का? नाही ना सासरा दाबी तो हा सासरा का भरपूर आंबी. अच्छा हा सासरू येवे असं चोकू चोकू पित ते असं दाबू हा ना. दाबू चोकू चोकू सगळी कोय खाऊन घेत ते नाही तर. असं येडंबाई. बरं. पण विषय काय आहे, सासू बी ना संग म्हणजे ते हे म्हणी शिरपत म्हणी जाय गजरावणी देईल दाबून. मग पाहू म्हणलं दाबून देत असेल गजरावणी तर असं देईन बाई दाबून, मला काय दाबून द्यायला. आता कुणी आल्यावर पाहतच आहे दाबून. हा. मग आता अख्ख्या गावानी गजराबाईचे दाबले अहो, आणि अमोलनी दाबले आणि काय होणार आहे? बरोबर. आपल्या आंब्यांचे सारं गाव दिवा नाही तुम्हाला हा. सांगते. मग पार एवढ्या रोप्या टोप्या पोरापासून कॉलेजच्या पोरांपासून तर पार 85 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत बरेच लोंबले पण तोय हा, मग. गजराबाई. हे आंबे आहे हा बरेच लोंबले. आता त्याची तेवढी हे घ्यायला लागती, तैनत घ्यावा लागती. हा ना. मग अर्र. अख्ख्या गावामध्ये तुम्हाला सांगते. बरं जाऊ द्या मरते ती बकुळाबाईचे आंबे आहे का मग आंब्यावर? नाही नाही बकुळबाई आंब्याची सरच येणार नाही कोणत्या. एवढेच बकुळ मग बकुळबाईचे काय ते दाबायला मजा नाही अहो वाटत. जागीच असे लांबल्याच की. जागीच अशी लांब आहे. मग मला मी एकदा हातात घेतले दाबून पाहिले, म्हणलं अरे याच्यात काहीच जाण नाही आणि केवढे कडक आहे. हा कडक आंबे आहे बरं का असे. अहो, आमच्या शेजारचा वाळी बाबा नाही का, त्याच्या मुखात दात नाही तुम्हाला सांगते. हा. आणि त्याने जाऊ ते बकुळाबाईचे आंबे म्हणे लई स्वस्त ते आंब्यांना लई भाव, हा. तू लई मागडे आंबे देती. म्हणलं तू खाऊच नको, हा. मागडे येत. मग? जाई बकुळाबाईचे आंबे आणि त्याने आणले ते असे लांब लांब आंबे. लांब लांब आंबे हा ते तिरके. आणि ते लोंबेल बी राहतात. हा आणि ते आंबे आणले बाई, जाऊ तो चौकायला गेला बिलबिला करून. हा. अहो को एक नरड्यात टाकली. मग मग आता लांबच बळ बिलबिला ते बकुळाबाईचा. असं मग आपल्या आंब्याची सर येईन का? नाही. मग मला तेच म्हणे बाबूराव म्हणे गजराबाई सारखे आंबे असे कडक आंबे कुठे कुठंच नाही, आपल्या पुऱ्या गावातच नाही तुम्हाला सांगत. एकदा जर दाबून पाहिलं असं वाटत परत दाबून पाहावं. अहो आंबाच मायावाला असा आंबाच एक मोठा राहतो. एक आंबा असा आहे का दोन्ही हातात बसत नाही. विचार एवढा करा मोठा? ते. मग एवढं हा काय रे नाही बा नाही काय रे हेच काय रे लोणच्याचे एवढ्याचे का? 7-8 झाड आहे, बाकी सगळे आपल्यावाले रसाचे. हा ना चोकायला भारी असं. एक नंबर चोकायला तुमच्या तोंडात बसल तवा ना. हा एवढं मोठा आंबा मग? डायरेक्ट. चोकायला तोंडात तर बसला पाहिजे ना. असं आहे. आणि एका हाताने ते बिलबिला करता येणार नाही, दाबता येणार नाही नाही तुम्हाला. ना. दोन्ही दोन हाताने. हात चला दोन हात. असं. मग बरं कुठे आहे ते? आता ते काय खाल्ले अंग झाड आहे ना. म्हणजे झालंय का हा, ते धावते मोठा आंबा तुम- मोठा आंबा झालाय तुमचा भाऊ बसेल तिथं, तो आज त्याच्यावर टाइमच झाला नाही ना. जायचा. तो गेला का मग आपण जाऊ. ते काय मला लक्षच आहे. त्याच्यात एक दाबता नाही येणार ना. नाही ना, तो लय बारकाईने लक्ष देतो बाई. हा. त्याला असं वाटतं ही आमराईत येऊन बसती. हा. मी एवढे गावकरी इकडे काला वाळा त्या आमराईकडे. गप्पन गजराबाई आता सीझन आहे म्हणून. मला एक सांग, तू जर अख्ख्या गावाला दाबून देऊ राहिली तर तो नवरा लक्ष ठेवणार नाही का? त्याचं बी आहे ना काहीतरी. तो तू त्याला देते का कधी दाबून, कधी देते का चोकायला? तो सुदीत तर पाहिजे. दारू पितो. तो सुदीत तर पाहिजे ना. सुदीत असला तर देईन दाबून, आणि सुदीत नसला तर तो सारा शेणकूर करून ठेवीन तुडून. त्याचं काय खरंय हो. ते मरू तुम्हाला आंबे लागा त्यानं लागत मग तुम्ही तुमच्या पुरतं पाहते. माय नवऱ्याचं नका इडे घरानं का गाद बसू. ते मला रोजच मडन, त्याला कोण रड माय डोक्याला परवा येता की त्याच्यावाला. त्याचं मरू द्या. तुम्हाला लागत आहे का संध्याकाळी आंबे? येऊ का दाबायला आंबे ते? हा, मग म्हणजे संध्याकाळी या. मग संध्याकाळी एवढं पाहू, उन्हाचं उगाच तिकडं कारण आता जायचं. उन्हाचं एवढं जायचं असं. हा बरोबर आहे. चालेल मग या तुम्ही. पुढे येऊ संध्याकाळी घरी येऊ. संध्याकाळी घरी या डायरेक्ट. नवरा नाही राहणार ना? नाही राहणार. त्याचं काय एकटीच राहशील ना? हा हा? हा दरवाजा लावू हम्म. आणि मग दाखव मला आंबे. दाखवीन ना. हा? हा दरवाजा लावायची काही गरज आहे? वारं बिर येतं ना, अहो, संध्याकाळी वारं जरी पाऊस आलं येतो तर मी ना. कोणाला घाबरत नाही. माझे आंबे कोणाला दाखवायला. मला काय भेवा आला कोणाचं. मग करवल येतोय आंबे पावसात. हा करते द्या वल्ले. अहो आंबे जसे जसे वल्ले होतील तसे तसे टवरा त्या एकदम. या बाय मी संध्याकाळी येतो 2 तास 3 तास. किती आंबे? आंबे तुम्हाला लागत किती? मला हे दोन. सांगा. 2च आंबे आणि तुम्हाला सांगायचे ते कमीत कमी 5-6 किलोचे लागते. 5-6 किलोचे लागे. हा. 1 किलो 3 किलोचे तुमचे एक. कमीत कमी 7-8 माणसं जेवतील. तुम्ही काही ए! टेन्शन घेऊ नका. तुम्ही निवांत या संध्याकाळी. गजर बाई हा. आपल्याला 7-8 माणसांनी जेवली पाहिजे. हम्म. मी फक्त एकटा येईल, ते बी तो नवरानी पाहिजे मला. मला सांगून देतो. मग तुम्हाला दुसऱ्या आंब्याला हात लावायची गरज नाही. एका आंब्यातच तुमचं भागविल मी घरात. नाही मला दोन्ही आंबे पाहिजे. बरं म्हणजे बरं तू अख्ख्या गावाला दाबून दिले आणि मी काय वाईट केलं तुझं? बाई देईन ना बाई तुम्हाला.
ते नेले का इकत हा नेले. आंबे का ते दाबूनच पाहिजे हा कस काय दाबून ती इकत नेले का घेणारा माणूस दिसला तर मी हात लावून देते. नाही आता हा मोठा होईल का दाबून दाबून नाही आता ते कैरी हम्म? ते लोणच्याचा हे आंबा दबत आहे. आहे नाही ना हे कस काय दबल तो लोणच्याचा आंबा आहे. लोणच्याचा आंबा आहे. मग तुम्ही त्याच्यावर खाली एनर्जी वेस्ट करून राहिले. हा तुम्ही रातभर पार दाढीने दाबीत बसले तरी तो काय फुटायचा सोयी तुम्हाला. आणि असं लहान मोठा नाही ना तो आंबा म्हणजे नाही असा हा, हा? हा. रसाचा तो आंबा म्हणजे म्हणलं तो- तर दोन्ही ते झाडाची झाडचे. वेगळं आहे बा. हा, ते झाडाची वेगळं आहे. ते झाडची वेगळे तो आतापुरी आंबा आहे तो का काही असं आहे, केशर बिशर थोडी चोकापुरी तोतापुरी तोतापुरी हा हा चोकापुरी नंतर घरी गेल्यावर चोकापुरी हा मायकून घेताना तोतापुरी तोतापुरी हा घरी गेल्यावर चोकापुरी चोकापुरी हं. तोतापुरी अच्छा तोतापुरी आणि चोकापुरी चोकापुरी बरोबर. असं हा. काय म्हणते बाकी अजून. बाकी काही नाही तुझी भाऊजाई वारली हं, झालं 1.5 वर्ष हं. का आता हालत चालू आहे हातावर चालू आहे सगळं हा. हातानेच करायचं हातानेच खायचं हा ना? हम्म पाणी निघत नाही बोर मधून त्या हा ना? गालच्या. हम्म. त्याला ते सवय नाही राहिली. 1.5 वर्षापासून ते पडले. आर्थिक पकडीत नसेल. हा आर्थिक पकडीत नाही का हं. हा. दरसोड करत. नाही असं गुळण्या फेकीत ते पण असं रेग्युलर पाणी नाही येत. हा ना हा गुळण्या फेकीत बरोबर. हाय हालच आहे थोडे पण म्हणलं आता गजरबाई तुम्ही ना एक काम करा मग तुम्ही संध्याकाळी येणारच आहे ना हा मग या मग ते तुमचं ते बोरवेलचा पाईप आहे हा. ना नळी हा ती साफ करून देते तुमची खरं म्हणजे ते गुळण्या बिळण्या फेकायचं बंद होईल मग प्रेशर मारेन प्रेशर. तुम्ही साफ करून द्याल हा मग तुम्हाला माहित नाही का मला काय पाणी बी देते बोरवेल साफ करून देते अख्ख्या गावाची अख्ख्या गावाचे आपल्या गावात जेवढे 18-19 बोर आहे, एवढे आपणच साफ तर केले. हा मग साफ झाले का मग आणि पुढचं सर्व्हिसिंगचं काय सर्व्हिसिंग बिर्व्हिसिंग नाही हो. एकदाच बोर कोणाचे बी गुळण्या फेकायला लागला ते पहिलं माया काही येतं हे क्लिअर करून द्या बा असं. मग मग आपलं त्याच्यामध्ये कोर्स होईल ना हो. तरी रात्र जात असेल त्याच्यात म्हणजे 12-1 तास जात असेल. नाही हो काय 10-20 मिनिटाचं काम राहत. 20 मिनिटात हा नाही ना माझी गाण जास्त आहे ना हा का हा बाई जास्त गाणं अटकेले हं. खाली मधी हा ना हा मग ते काढावं लागेल ती हा ना. एक. हा मग म्हटलं गाजराबाई देईल काढून मला माहित होतं गाजराबाई देईल नाही लय काढून. गाणं असले तुम्ही नाही काढणार पण दाखवशील तर कमीत कमी म्हशी नाही दाखवणार निघतो नाही माशी नाही दाखवणार. मग कोण गाण साफ करील तुम्ही रसाचा आंबा घ्यायला आले का लोणच्याचा रसाचं मग का म्हणे गोट्या तुम्ही कावाचे ठोकीत बसले हातामध्ये बिना का हे आता हे म्हणलं पाऊ बिल होत्या का कशा काय बिल होते ठोकून पार त्या जाम केल्या ना तुम्ही त्या गोट्या असंच बोलायची माही बायको बिल जाम होते मी म्हणे त्या गोट्या आदळून हा नाही ते तुम्ही रिकामटेच हापशीत असतील त्या गोट्या पीठ टिशीत मळायची असतील. ती ना हम्म. ते पिठा माता तुम्ही ना ते 2 शॅम्पल पिशवी इथे ठेवून द्या ना बरं ठेवतो तुम्ही अशा ठेसू पार तुम्ही जाम हा केलं ना. सारखे ठोके देऊ पण राहिले. त्याच्यात एक लहान आहे आणि एक मोठा आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये ते कैऱ्यांचे आंबे राहते लोणच्याचे आंबे राहते बरं या मग तुम्ही नवीन संध्याकाळी या. असं आहे ना तो हा. आंबे बी नवीन जाऊ बाग लावला तेव्हा हा ते असे ना. बारीक बारीक असं बारीक बारीकच होतं. जसं ते गाववाल्यांनी हे करत गेले म्हणजे सगळे गाववाल्यांनी आंबे घेतले मग तो आंबे मोठे होत गेले का नाही असं काही नाही मग? होते ते नंतर मोठे आपाप होत्या त्याची निगुची करावं लागती हा मग नाही पण दाबावं लागले असेल ना तिकडं या वावराला आंब्याला पाणी बिनी द्यावं लागलं असेल ना मग तुला द्यावाच लागत बिगर दाबल्यावर तर रस निघणार तो पाण्या- विषय बिगर पाण्याची जमीन बी होत नाही बिगर मळल्याचं कणिक बी चांगलं भिजत नाही हम्म. आणि मशागत बी जमिनीची जेव्हा खालीवर करू तेव्हा जमीन चांगली पौष्टिक बनती नाही खालीवर आंब्याचं करावंच बी- लागेल ना खालीवर केल्याशिवाय नाही मी तर मला बरं तुम्ही एक खालीवर काम करा तुम्ही संध्याकाळी या निवांत खालीवरला मग पाहू आपण पण खालीवर कधी करायचं वावर वावर बिवर नाही करायचं हो बरं मग गजरोहिणी ऐक मी येतो त्या आंबराई मध्ये कारण ती ते आंब्यात काय येऊ नका मग? तुम्ही संध्याकाळी या तुम्हाला आंबे दाखवून दे रात्री आंबे दाखवशील का हा. आंबा चल पक बाबरावला घेऊन येऊ का हा बाबरावला घेऊन येऊ त्याला नका घेऊन येऊ बाई त्याचं माने मग तो एक खाईल मी एक खाईल ना नका नाही जमतच नाही का ते बाबराव तुम्ही मायाकून दोन्ही घेऊन जा आणि मग तुम्हाला ते कोणाला द्यायचे ते द्या हा मी रिकामा आहे मी स्वतः दाबून पाहिल चेक करील आणि मग घरी नेईल मी ते आंबे का ये रसाचे आंबे आहे का त्याच्यातून निघायचं चिक मग बरं. हा या मग तुम्ही येईल का रस त्याच्यातून
रस येईल का? येईल ना. येईल ना. हा मग जाऊ का? हा